इराण इस्रायल अमेरिकेच्या हल्ल्यात हिजबुल्लाह उतरला। लेबनॉनमधून उत्तर इस्रायलमध्ये डागली क्षेपणास्त्र, तर इस्रायलने रोखला क्षेपणास्त्रांचा हल्ला। इराण वाटाघाटी करणार असेल तर आम्ही चर्चेसाठी तयार आहोत, डोनाल्ड ट्रम्प यांचं वक्तव्य। गेल्या 24 तासात अमेरिका आणि इस्रायलकडून इराणवर 1200 बॉम्ब हल्ले, तर इराण बदला घेण्याच्या तयारीत। अमेरिकेचा इराणवर पुन्हा एकदा हल्ला। इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सचे मुख्यालय उद्ध्वस्त केल्याचा दावा। पंतप्रधान मोदींचा इस्रायली पंतप्रधान नेतन्याहू यांच्याशी फोनवर संवाद। शत्रुत्व लवकर संपवा, मोदींचा सल्ला। पंतप्रधान मोदींनी यूएईच्या अध्यक्षांशी संवाद साधला। यूएईवरील हल्ल्याचा मोदींकडून निषेध। कठीण काळामध्ये भारत यूएई सोबत उभा असल्याचं मोदींचं आश्वासन। रशिया, चीन, उत्तर कोरियाकडून इराणवरील हल्ल्याचा निषेध। अमेरिका इस्रायलची कृती चुकीची, तर युद्ध त्वरित थांबवण्याचे केले आवाहन। अहवाल पाहून खेद आणि वेदना झाल्या। सत्य आणि पारदर्शक माहिती हवी। एआयबीच्या अहवालावर जय पवारांची पहिली प्रतिक्रिया समोर। राज्यात आज होळीचा उत्साह, तर कोकणामध्ये शिमगोत्सवाची धूम। नंदुरबारमध्ये पारंपरिक होलिका दहन। अमेरिका आणि इराण युद्धाचे परिणाम शेअर बाजारावर। शेअर बाजारामध्ये मोठी घसरण। नमस्कार, मी प्रियंका लाठी। आपण पाहताय न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा। बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। अमेरिका इराण युद्धाचे परिणाम शेअर बाजारावर दिसतायत। शेअर बाजारामध्ये मोठी घसरण झाली आहे। शेअर बाजाराचा निर्देशांक 1100 अंकांनी घसरलाय, तर निफ्टीमध्येही 300 अंकांची घसरण झाली आहे। ही मोठी बातमी आता समोर येते। अमेरिका इराण युद्धाचे परिणाम थेट शेअर मार्केटवर दिसायला लागलेले आहेत। शनिवार आणि रविवार तज्ञांनी अंदाज वर्तवलेलाच होता की शेअर बाजार हे कोसळणार आहे। युद्धाचे थेट परिणाम शेअर मार्केटवर होणार आहेत आणि आज तीच परिस्थिती दिसून येते। शेअर बाजारमध्ये मोठी घसरण झाल्याचं दिसतंय। शेअर बाजाराचा निर्देशांक 1100 अंकांनी घसरलाय। ही मोठी घसरण शेअर मार्केटमध्ये दिसतेय, तर निफ्टीमध्ये देखील 300 अंकांची घसरण झाली आहे। ही मोठी बातमी आपण बघतोय। युद्धाचा हा मोठा परिणाम झालेला आहे शेअर मार्केटवर। ही मोठी ब्रेकिंग न्यूज आता समोर येते। ज्या लोकांनी मोठ्या प्रमाणामध्ये शेअर्समध्ये इन्व्हेस्ट केलेलं होतं त्यांचं मोठं नुकसान आता झालंय, कारण 1100 अंकांनी तब्बल शेअर मार्केट घसरलंय। पुढची बातमी बघूयात। अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यांना इराणने सडेतोड उत्तर दिलंय। इराणने पश्चिम आशियामधील अमेरिकी सैन्य ठिकाणांवर हल्ला केलाय। या हल्ल्यामध्ये अमेरिकेचे 3 सैनिक मारले गेलेत, तर इस्रायलमध्ये 10 जणांचा मृत्यू झाल्याचा दावा केला जातोय। तर इराणच्या हल्ल्यामध्ये यूएईमध्ये 3 परदेशी नागरिकांचा मृत्यू झालाय। 58 लोक जखमी झालेत। तर कुवेतमधील अली अल सलेम हवाई तळावर ढिगारा पडल्यामुळे 3 कुवेती सैनिक जखमी झालेत। कतार आणि बहरीनमध्ये देखील काही लोक जखमी झालेले आहेत।
तर इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यामध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे। अमेरिकेने इराणच्या IRGC वर हल्ला केलाय। IRGC मुख्यालय उद्ध्वस्त केलंय, तर इराणने इराकमधील अमेरिकेच्या हवाई तळावर हल्ला केलाय। तेहरानमधील रुग्णालयाजवळ देखील हल्ल्याचे फोटो आता समोर आलेत। ट्रम्प यांनी B2 बॉम्बरचा व्हिडिओ देखील जारी केला। तर ही वेगवेगळी ठिकाणाची दृश्य आता समोर आलेली आहेत। इस्रायलने इराणवर हल्ला केला आणि त्यानंतर इराणने प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली आहे। इराणने आखातामधील सगळीकडे जिथे जिथे अमेरिकेचे तळ आहेत, अमेरिकेचे लष्करी तळ, हवाई तळ आहेत, तिथे तिथे हमले करायला सुरुवात केली आहे। अमेरिकेने इराणच्या IRGC वर हल्ला करत प्रत्युत्तर दिलंय। IRGC मुख्यालय उद्ध्वस्त करण्यात आल्याचा दावा अमेरिकेकडून करण्यात आलाय। तर इराणने देखील इराकमधील अमेरिकेच्या हवाई तळावर हल्ला केलाय आणि ते हवाई तळ उद्ध्वस्त केलंय। तर तेहरानमधील रुग्णालयाजवळील हल्ल्याचे फोटो आता समोर आलेत। तेहरानमधील रुग्णालयाजवळ हल्ला करण्यात आला। इस्रायलने हा हल्ला केला इराणवर। या रुग्णालयाजवळील लहान मुलांना सुरक्षित स्थळी आता हलवण्यात आलेलं आहे आणि नर्सेस आणि डॉक्टरांची मोठी कसरत इथे पाहायला मिळाली आहे। ट्रम्प यांनी B2 बॉम्बरचा व्हिडिओ देखील जारी केलेला आहे। या व्हिडिओमधून B2 बॉम्बर कशा पद्धतीने काम करत आहे याचा एक अंदाज येतोय। B2 बॉम्बर विमानांनी इराणवर मोठ्या प्रमाणामध्ये हल्ला केलाय। मोठ्या मुख्य स्थळांना लक्ष्य करण्यात आलेलं आहे। इराणचे जे प्रमुख शहर आहेत त्यांना लक्ष्य करण्यात आलंय आणि B2 बॉम्बरचा हा व्हिडिओ आता समोर आलाय। तर इस्रायलमधील बेत शेमेनमध्ये इराणने हल्ला केला। इराणकडून करण्यात आलेल्या या हल्ल्यामध्ये शहरात मोठं नुकसान झालंय। या हल्ल्यामध्ये बेत शेमेनमधील सुमारे 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे। तर 20 पेक्षा जास्त जण जखमी झाल्याची देखील माहिती समोर आली आहे। तर इस्रायलने इराणमधील बेत शेमेन या शहरावर भीषण हल्ला केलाय। या शहरामध्ये 20 जण जखमी झाल्याची माहिती आता आलेली आहे। बेत शेमेन या शहरामध्ये हा हल्ला झालाय। या शहराची हल्ल्याची काही दृश्य समोर आलेली आहेत। नागरिकांची धावपळ उडालेली आहे, त्याचबरोबर ज्या सुरक्षा व्यवस्था आहेत त्यांची धावपळ उडाली आहे। सामान्य नागरिकांना याचा फटका बसू नये यासाठी सुरक्षा व्यवस्थांची तारांबळ उडाली आहे। पण या हल्ल्यामध्ये 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे आणि मिसाईल हल्ल्यामध्ये 20 जण जखमी झाल्याची माहिती आहे। बेत शेमेनमध्ये इराणचा हा भीषण हल्ला समोर आलाय। इराणच्या या हल्ल्यामध्ये 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे। या हल्ल्याच्या ड्रोनच्या माध्यमातून टिपलेलं हे दृश्य आहे। किती भीषण अपघात हा आहे आणि किती मोठ्या प्रमाणात इथे नुकसान झालेलं आहे याचा एक अंदाज लावता येऊ शकतो। 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आतापर्यंत आली आहे।